नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप सुंदर अशी कथा बघणार आहोत. सलीम आणि प्रिया इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये शिकत होते. सलीम लास्ट इयरला होता आणि प्रिया फर्स्ट इयरला होती. दोघे पण नेहमी कॉलेजमध्ये भेटायचे. कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये त्या दोघांची मैत्री झाली होती, कारण दोघे पण सूत्रसंचालन करत होते. हळूहळू त्या दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. बऱ्याच वेळा ते दोघे पण कॉलेज सुटल्यानंतर जवळच्या एका कॅफेमध्ये भेटायचे. दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती, पण दोघे पण एकमेकांना खूप आवडायचे. पण त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये केव्हा झालं हे त्या दोघांना समजतच नाही. त्या दोघांच्या सुद्धा लक्षात येत नाही की त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम झालं आहे. कळत नकळतपणे दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदलत गेली होती. कॉलेजला काही दिवस सुट्टी असते, त्यामुळे दोघे पण एकमेकांना खूप दिवस भेटत नाहीत. दोघांना पण एकमेकांना भेटायचे खूप वाटत होते, पण सुट्टी असल्यामुळे दोघे पण भेटू शकत नव्हते. प्रियाच्या घरी तिच्या लग्नाबद्दल चर्चा चालू असते. तिच्यासाठी अनेक स्थळं येऊ लागली होती. जेव्हा तिला स्थळ येऊ लागतात तेव्हा तिला तिच्या प्रेमाची जाणीव होते. काही दिवसानंतर सुट्टी संपते. त्यावेळेस सलीमला प्रिया कॉलेजमध्ये भेटते. ती खूप उदास असते. सलीम प्रियाला उदास बघून तिला विचारतो, काय झालं? तू एवढी उदास का दिसते आहेस? गप्प का आहेस? त्यावेळी प्रिया सलीमला सांगते की माझ्यासाठी स्थळं येत आहेत आणि घरात माझ्या लग्नाबद्दल चर्चा चालू आहे. तेव्हा सलीम एकदम बोलून जातो की मला तू खूप आवडतेस आणि माझं इंजिनिअरिंगचं हे शेवटचं वर्ष झालं की आपण दोघे पण लग्न करूया. पण दोघांच्या पुढे खूप मोठा प्रश्न असतो की घरच्यांना मनवायचं कसं, कारण की सलीम आणि प्रिया वेगवेगळ्या जातीचे असतात. त्यामुळे घरचे मान्य करतील की नाही हे त्या दोघांना समजतच नाही. दोघे पण एकमेकांच्या घरी सांगायचे ठरवतात आणि घरी निघून जातात. प्रिया घरी जाते आणि आपल्या आईला सांगते की सलीम नावाचा आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे आणि तो मला खूप आवडतो. तेव्हा आई बोलते, तो मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे का? खरंच त्याचं तुझ्यावर प्रेम आहे का? तेव्हा प्रिया बोलते की त्याचा होकार आहे, पण त्याच्या घरचे मानतील की नाही हे माहिती नाही. तेव्हा प्रियाची आई बोलते की तुझे सुद्धा वडील तुमच्या लग्नाला तयार होतील याची गॅरंटी खूप कमी आहे. पहिलाच सलीम वेगळ्या जातीचा आहे. प्रिया कसंबसं करून आपल्या आईला मनवते आणि आई तिच्या वडिलांना. दुसऱ्या दिवशी प्रिया आणि सलीम कॉलेजच्या समोर असणाऱ्या कॅफेमध्ये पुन्हा भेटतात. प्रिया सलीमला सांगते की मी माझ्या आईला मनवलं आहे आणि आईने वडिलांना. आता तू सुद्धा तुझ्या घरी सांग. सलीम बोलतो, माझे हे शेवटचं वर्ष आहे. हे वर्ष संपत आलं ना, मी माझ्या घरी सांगेन आणि घरच्यांना मनवेल सुद्धा. सलीमचे शेवटचं वर्ष संपायला थोडेच दिवस बाकी होते. बघता बघता सलीमचं शेवटचं वर्ष संपतं आणि तो आपल्या घरी सांगतो, माझं प्रिया नावाच्या मुलगीवर खूप प्रेम आहे आणि मी लग्न करेन तर तिच्या सोबतच. सलीमच्या घरी सगळे तयार होतात, पण सलीमची आई तयार नसते. असं नाही की सलीमच्या आईला प्रिया आवडत नव्हती, त्यांना पण खूप प्रिया आवडायची. पण प्रॉब्लेम येत होता तो जातीचा. सलीमच्या घरचे सलीमच्या आईला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. बरेच दिवस सलीमची आई कुणाचंच ऐकत नाही. सलीम हट्ट धरून बसतो. आपल्या आईला सांगतो, मी लग्न केलं तर तिच्या सोबतच करेन, नाही तर मी लग्नच करणार नाही. घरचे सगळे तयार असतात आणि मुलग्याच्या हट्टापायी सलीमची आई सुद्धा तयार होते. सलीम आणि प्रियाची एंगेजमेंट होते, पण लग्न 2 वर्षानंतर करायचं ठरवतात, कारण प्रियाची इंजिनिअरिंगची शेवटची 2 वर्षे उरलेली असतात. सलीमला एका कंपनीत खूप चांगला जॉब येतो. सलीमला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते, त्यामुळे तो हा जॉब करतो. पण या सगळ्यांमध्ये मात्र प्रिया आणि सलीमच्या भेटीगाठी कमी होतात. दोघे पण एकमेकांना खूप मिस करत असतात. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ते दोघे पण मित्रासारखे भेटत होते. एकमेकांच्या आठवणींमध्ये दोघे पण दिवस घालवत होते. बघता बघता 1.5 वर्ष निघून जातात
पण या 1.5 वर्षातला प्रत्येक दिवस त्यांना वर्षासारखा वाटला होता. अजून प्रियाचं कॉलेज पूर्ण होण्यासाठी 6 महिने राहिले होते. तोपर्यंतच सलीमचे वडील एक्सपायर होतात. त्यामुळे सलीम आणि प्रियाला असं वाटतं की आता त्या दोघांचं लग्न होणं अशक्य आहे. एक दिवस सलीम सुट्टी काढून प्रियाला भेटायला येतो. तेव्हा तो प्रियाला सांगतो की प्रिया, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. तुझ्याशिवाय एक क्षणही जगणं माझ्यासाठी अवघड होऊन बसलं आहे. तेव्हा प्रिया बोलते की माझी सुद्धा अवस्था काही वेगळी नाही आहे. मला सुद्धा केव्हा आपल्या दोघांचं लग्न होतंय असं वाटत आहे. पण घरचे आता मानतील का? तू घरच्यांशी एकदा बोलून घे, मग आपण दोघी पण लग्न करूया. परत एकदा ते 6 महिन्यांचा दुरावा सहन करतात. सरतेशेवटी प्रियाचं कॉलेज पूर्ण होतं. सलीम पुन्हा एकदा घरच्यांशी लग्नाबद्दल बोलतो. तेव्हा सलीमची आई पहिल्यांदा नाही बोलते. आता तर तुझे वडील वारले आहेत आणि लगेचच लग्न करायचं का बोलते. पण जेव्हा सगळेजण समजून सांगतात त्यावेळेस तयार होते. प्रिया सुद्धा आपल्या घरी बोलते तेव्हा प्रियाचे आई वडील हे तयार असतात. त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. दोघे पण भिन्न भिन्न जातीचे असूनही सरतेशेवटी लग्नाच्या बेडीत अडकतात. दोघांना सुद्धा खूप आनंद होतो. त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि दोघे पण सुखाचा संसार करतात. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.